हॅलो, माईक चेक 1 2 3 4. आवाज येतो आहे का बरोबर? हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स भाग 4. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स नावाचं आपलं जे पुस्तक आहे 1980 साली प्रकाशित झालेलं आहे. हे डॉक्टर बॉब आणि त्यांचे जे काही सहकारी होते तेव्हाचे आणि अनेक सभासद त्या सगळ्यांच्याबद्दलचे हे चरित्र आहे. आणि याच्याबद्दल आपण इंग्रजी पुस्तक आहे, मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 400 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फोटो आहेत. आणि आपण 4थ्या आठवड्यामध्ये आज प्रकरण 14 14, 15, 16, 17, 18 अशी 4 प्रकरणं घेणार आहेत. साधारणपणे 53 पानं होतील. पान नंबर 185 पासून पान नंबर 238 इंग्रजी पुस्तक. हे पुस्तक कधी काळी जर का GSOनी छापलं तर नेहमीप्रमाणे ते त्यातले फोटो काढून टाकतील, तर पान नंबर बदलण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. आज आपण प्रकरण 14 यांनी 14 आकडा जो दिला आहे रोमनमध्ये टाकलेला आहे. XIV चॅप्टर नंबर जे दिले आहेत ते XIV आहे. AA अँड सेंट थॉमस हॉस्पिटल. म्हणजे जसं डॉक्टर बॉबबद्दल हे पुस्तक आहे तसंच त्यांच्या सहकार्याबद्दल हे पुस्तक आहे. आणि आज ज्या सहकारी बाईबद्दल बोलणार आहोत तिचं नाव आहे सिस्टर इग्नेशिया. या सिस्टर इग्नेशिया सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये कामाला होत्या. डॉक्टर बॉब स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे बरेच पेशंट असायचे. ते ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते दॅट इज हे कुठलं त्या हॉस्पिटलचं नाव काय होतं ते दुसरीकडे ॲडमिट करायची म्हणायची ती. तर तिथे टाउन्स हॉस्पिटल नाही, चार्ल्सटाउन सिटी हॉस्पिटल. ओके, सिटी हॉस्पिटल होतं. असे 2-3 हॉस्पिटल होते इथे याच्यामध्ये. तर सिस्टर इग्नेशियांचा अनुभव असा आहे की त्या दारुड्या पेशंटला डील करायच्या तेव्हा त्यांचा मेजर प्रॉब्लेम त्या म्हणतात असा आहे की त्याला DT यायची. DT म्हणजे डेलेरियम ट्रेमन्स. वैद्यकीय परिभाषेमध्ये DT म्हणजे डेलेरियम ट्रेमन्स, ज्याला आपण मराठीमध्ये आकडी म्हणतो. की तो बेभान होतो तो पेशंट आणि त्याला आवरणं कठीण जातं. त्याच्यामुळे तो इतर पेशंटला त्रासदायक होतो आणि त्या नर्सला पण त्रासदायक होतो. त्याला आवरणं कठीण जातं. आणि म्हणून ही स्पॉन्सर नावाची संकल्पना यथावकाश त्याच्यामध्ये चालू झाली. पण सिस्टर इग्नेशियाचं म्हणणं आहे की आम्ही सुरुवातीला ॲडमिट करायला नकार द्यायचो अल्कोहोलिकला. पण डॉक्टर बॉब स्वतः काही पेशंटना रेफर करायचे. तर सिस्टर इग्नेशियांचं म्हणणं आहे की तोपर्यंत मला डॉक्टर बॉब स्वतः दारू पित असत हे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं की हे आपलं समाजसेवा करत आहेत. पण मग एक दिवस त्यांनी स्वतःहून त्या सिस्टर इग्नेशियांना बाजूला घेऊन स्वतःची स्टोरी सांगितली. मी ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जातो आणि मग हे करतो ते करतो. आता सिस्टर इग्नेशियाची उत्सुकता वाढली की हे ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जातात तर काय करतात नक्कीच्या मारे टोपी. दारूचा ना ऑक्सफर्ड ग्रुपचा आणि देवाचा आणि धर्माचा काय संबंध. म्हणून त्या काय करतात, एका फादरला सांगतात. कारण हे सेंट थॉमस हॉस्पिटल जे आहे ते चर्चशी निगडीतच होतं. त्याच्यामुळे त्या एका फादरनं सांगतात की जरा चौकशी करावं हे काय ऑक्सफर्ड ग्रुपचं आणि अल्कोहोलिक्स काय म्हणतात, हे दारुडे त्यांचं काय आहे ते. मग त्यांनी सगळं शांतपणे सांगितलंच की हे सगळे मी चौकशी केलेली आहे आणि ही सगळी चांगली मंडळी आहेत, काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांना ॲडमिट करत जा. मग त्या दिवसापासून सिस्टर इग्नेशिया अनेक दारुड्यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत. आता डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर या पुस्तकामध्ये सिस्टर इग्नेशियाबद्दल जास्त डिटेल आलेले आहेत. याचं कारण असं आहे की त्यांनी सुमारे 5,000 1939 ते 1950 ह्या 10-11 वर्षामध्ये जवळजवळ 5,000 दारुड्यांना मेसेज दिलेला आहे. अल्कोहोलिक्स नसता आणि ॲडमिट केलं. फक्त ते काही पथ्य पाळायची. पथ्य क्रमांक 1 असं असायचं की एकदा त्यांच्याकडे ॲडमिट होऊन गेलेला पेशंट बाहेर जाऊन प्याला तर त्याला ॲडमिट करत नसत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अल्कोहोलिक वॉर्ड सेपरेट सुरू केला. त्याचं कारण असं होतं की हे पेशंट इतरांना त्रास व्हायचा आणि बाकीचे पेशंट बोंबा मारायचे की हे काय ते कर अमुक तमुक.
तर त्याच्यामुळे ते वेगळा वॉर्ड केला, काय 8-15 लोकांचा हे केला. आणि ह्या वॉर्डमधल्या लोकांना फक्त अल्कोहोलिक्स अनॉनिमस किंवा ते डॉक्टर बॉब सांगतील त्या लोकांनाच व्हिजिट करायची परवानगी होती, बाकी कोणाला त्या वॉर्डमध्ये जायची परवानगी नसायची. तर आता त्याच्यात आणखी एक गंमत अशी होती की त्याच्यामध्ये सरेंडर नावाचा जो प्रकार असायचा ऑक्सफर्ड ग्रुपमधला, तो त्या हॉस्पिटलमध्ये करून घ्यायचा. आणि बऱ्याचदा चर्चमध्ये असलेले जे फादर असायचे ते त्या कन्फेशनला यायला तयार नसायचे, कारण ते म्हणायचे हे दारुडे खोटारडे लोक आहेत, काहीतरी बडबडतात, काहीतरी बोलतात आणि बाहेर जाऊन भलतंच करतात. पण हळूहळू जसजसा त्यांचा अनुभव त्यांचा बदलला आणि सिस्टर इग्नेशिया असल्यामुळे त्या सांगत असत, ते त्या पेशंटला प्रायव्हेट रूममध्ये हे करायचं आणि ओनली ए टॉक इन हॉस्पिटल, नो न्यूजपेपर्स, नो पॉलिटिक्स, नो स्पोर्ट्स डिस्कशन, हे ते कंपल्सरी त्या पेशंटला आणि आलेल्या माणसाला भेटायला सांगायच्या. आणि ते सरेंडर असायच्या. आणि त्यांच्याकडे अनेक लोक येऊन राहून गेले आणि सिस्टर जाताना प्रत्येक पेशंटला एक टोकन द्यायच्या डिस्चार्जच्या वेळी आणि त्याला सांगायचं, मेडल म्हणायचं, त्याला टोकन नव्हते तेव्हा म्हणत, मेडल द्यायच्या आणि त्याला सांगायचं तू प्यालास ना तर प्यायच्या आधी तुला प्यायची इच्छा झाली तर प्यायच्या आधी माझ्याकडे येऊन हे टोकन परत करायचं, असं त्या गमतीने सांगत. एक त्यांना पेशंट 10 वर्षानंतर भेटायला आला आणि तो आपण दारुडे नेहमीप्रमाणे हुशाऱ्या करून सांगतो तसं त्याच्या 10व्या वर्षाच्या सोब्रायटीमध्ये तो तिथे जाऊन भेटला सिस्टर इग्नेशियाना आणि काय काय सांगत होतं. सिस्टर इग्नेशिया विनोदी पण होत्या. त्यांनी हळूच त्याला सांगितलं, ए भाऊ तुझ्या मापाचा पायजमा आमच्याकडे तयार आहे बरं का, कधी गरज लागेल सांगता येत नाही, विसरू नकोस. म्हणजे तू जर का परत दारू प्यालास आणि तुला ॲडमिट करायची वेळ आली तर तुझ्या मापाचा पायजमा आमच्याकडे तयार आहे हे लक्षात ठेव. अशा गमतीची पद्धतीने त्यांनी त्या सभासदाला आठवण करून दिली की आपण सगळेजण परत दारू पिऊ शकतो. त्याच्यामुळे स्पिरिच्युअल अँगलवरती त्यांचा भर असायचा. आणि त्या गमती पण करायच्या. सिस्टर फादरला कन्फेशन असायचं तेव्हा फादरला कळणार नाही अशा ठिकाणी कुठेतरी पडद्यामागे त्या डॉक्टर बॉबला बसवत आणि त्याची ती सगळी स्टोरी असायची. ते डॉक्टर बॉबला त्यांची इच्छा असायची की शेवटी हे काय फादर हँडल करणार नाही आहे, हे हँडल करायचं आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि डॉक्टर बॉबलाच, तर त्यालाही माहिती असली पाहिजे. आज जे आपण 12 स्टेपिंगमध्ये म्हणतो की त्याची जास्तीत जास्त माहिती काढून घ्या, तर ही त्याची जास्तीत जास्त माहिती तो जे काय खरं खोटं फादरला सांगत असेल ते हे त्यांना ऐकायला येईल अशा पद्धतीने त्याला बसून ठेवत असत. आणि मग ते ऐकून झाल्यानंतर डॉक्टर बॉब त्याच्यावरती एक्सपर्ट कॉमेंट करत. अर्थात त्यांचा तो अधिकारही होता, त्यांचा अनुभवही होता, स्वतः डॉक्टर असल्याने होतं. आणि ते सिस्टरला सांगत, दॅट मंकी डझंट वॉन्ट प्रोग्रॅम, ही इज नॉट रेडी. आणि बऱ्याच वेळेला त्यांचा अंदाज खरा ठरत असे असं सिस्टर सांगतात. सिस्टर इग्नेशियांचा फोटो पण आहे आपल्याकडे ह्या पुस्तकामध्ये. पान नंबर 186वर फोटो छापलेला आहे. त्याने असंख्य सभासदांना किंवा असंख्य संभाव्य सभासदांना अल्कोहोलिक्सचा निरोप दिला. त्या स्वतः 4थी पायरी आणि 9वी पायरी घ्यायला विशेषतः उद्युक्त करत. आणि अल्कोहोलिक वॉर्डमध्ये असल्यामुळे बाकीचे नर्सेस आणि बाकीचे डॉक्टर कुरकुर करीत का हे हॉस्पिटल काय फक्त दारुड्यांसाठीच आहे का, अमुक आहे तमुक आहे, असं त्यांची कुरकुर चालायची. पण सिस्टर इग्नेशिया त्यांना समजावून सांगायचे आणि त्यांच्या मॅनेजमेंटला समजावून सांगितलं होतं सिस्टर इग्नेशियाने की अरे बाबा यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे चांगले नागरिक होऊ शकतात इत्यादी. त्याचप्रमाणे त्या दारुड्याचा जो ॲडमिट असेल त्याच्या घरच्या लोकांना, विशेषतः नवरा किंवा बायको जर असेल तर त्यांना समजावून सांगत. आणि फॅमिली रिकन्सिलेशन हे त्यांचा आवडता हे होता, व्यासंग होता, कारण त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच नवरा बायकोंना एकत्र आणलेले. आता अशा ह्या ज्या सिस्टर इग्नेशिया होत्या त्यांच्याबरोबर ॲनी बॉब या सगळ्यांचं होतं. पण गंमत अशी आहे की 1949 साली डॉक्टर बॉबची बायको ॲनी आहे ती वारलेली आहे. त्याच्यानंतर 1950 साली डॉक्टर बॉब स्वतः वारलेले आहेत. आणि 1952 साली सिस्टर इग्नेशियांची ट्रान्सफर या थॉमस हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये क्लिव्हलँडमध्ये होते. आणि तिथं त्या रॉयल हॉल सोलेरियम किंवा RH स्मिथ असं त्या हॉस्पिटलच्या वॉर्डचं नाव होतं, तिथे त्या कार्यरत होत्या.
आणि 1966 साली सिस्टर इग्नेशिया वारलेल्या आहेत. आपल्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स. तर गुड ओल्ड टायमर्समध्ये ए सभासदांचं जसं वर्णन आहे तसंच त्यांच्या सहकारी ज्या मंडळी होत्या त्या विशेषतः आता हे सिस्टर इग्नेशियाबद्दल आहे. तर हे जे प्रकरण 14वं आहे, पान नंबर 185 ते 199, 14 पानांचं जे आहे ते इथे संपलेलं आहे. त्याची डिटेल छान वर्णन दिलेलं आहे. पण आता कसं आहे की आपल्याला 6 भागामध्ये म्हणजे 40 + 240 मिनटं, त्या 240 मिनटातलं बाकी सगळं माझी हे गेलं तर निदान 200 मिनटामध्ये म्हणजे 3 तासामध्ये हे अख्खं पुस्तक 400 पानाचं कठीण आहे. पण मी आपला जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना वाचणं शक्य नाही, ज्यांना वाचायची इच्छा नाही, ज्यांना इंग्रजी समजत नाही, त्यांना ह्या पुस्तकाचे निदान तोंड ओळख तरी व्हावी आणि त्याच्यातले काही संदर्भ, कारण आपण काय बघतो की एमध्ये जुने सभासद शेअर करतात किंवा जे वाङ्मय प्रेमी आहेत, पुस्तक प्रेमी आहेत, ते काहीतरी रेफरन्स देत असतात बोलताना, मग ते कळत नाही. ते कळावं ह्यासाठी निदान त्याची पुस्तकाची तोंड ओळख असं पुस्तक आहे एवढं जरी माहीत झालं तरी पुरे झालं. त्याच्यामुळे 1980 साली पब्लिश झालेलं डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स अ बायोग्राफी विथ रिकलेक्शन्स ऑफ अर्ली एज इन मिडवेस्ट असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. तर हे झालं प्रकरण 14वं. आता प्रकरण 15वं, याच्यामध्ये सडन ग्रोथ इन क्लेवलँड. आता ॲक्रॉन आणि क्लेवलँड ही 2 गावं जवळजवळच आहेत आणि न्यूयॉर्क मात्र खूप लांब आहे जिथे बिल डब्ल्यू कार्यरत होता. तर क्लेवलँडमध्ये काय काय होतं त्याच्याबद्दल ती डोरोथी म्हणते की कुणीच दारू पिऊ नये, सर्वांनीच मेंबर राहावे म्हणून मी सुरुवातीला आटापिटा करत असे की प्रत्येकाने जो कोण दारू पितो त्याला एमध्ये आणा, त्याची दारू बंद करा असं म्हणाले. मी डोरोथी सांगते मी आटापिटा करत होते. पण नंतर तिला डॉक्टर बॉबने शांतपणे सांगितलं, अगं बाई, काय अल्कोहोलिक्स हा एकमेव मार्ग नाही, अनेक मार्ग आहेत ज्याच्यामुळे दारूपासून दूर राहता येतात. त्याच्यामुळे आपला काय त्याच्यावरती हे नाही आहे, स्पेशलायझेशन नाही आहे. आणि मग हे ऐकल्यानंतरपासून डोरोथी म्हणते की मग मी मानसिकदृष्ट्या हळूहळू सावकाशपणे ह्या सगळ्याकडे बघायला लागले. कारण क्लेवलँडमध्ये जो ग्रुप होता त्या क्लेवलँडमध्ये ग्रुपमध्ये त्यांची एक फंक्शनिंग कमिटी होती बरं का. आज आपण जे तत्त्व रोटेशनचं तत्त्व म्हणतो ते रोटेशनचं ते तत्त्व 1939 सालापासून ते वापरत आहेत. 7 जण सभासद होते तेव्हा. त्याच्यापैकी दर महिन्याला 2 जणं हे सगळं फंक्शनिंग कमिटीचं काम बघायचे. मग त्याच्यामध्ये ऑफिस आलं, ऑफिसचा बॉक्स आला, टेलिफोन बॉक्स आला, हॉस्पिटलबरोबर कोऑर्डिनेशन आलं, स्पॉन्सरशिप आली. स्पॉन्सरशिप म्हणजे आत्ता मी जसं म्हटलं की सिस्टर इग्नेशिया DTवाल्या पेशंटला ॲडमिट करण्यास घाबरत असत आणि त्यांना कळायचं सिस्टर असल्यामुळे की ह्या पेशंटची आत्ताची जी अवस्था आहे, ते दिवसा ॲडमिट केलेला असला आणि आत्ता त्याची जी काय अवस्था आहे ती बघून त्यांना लक्षात यायचं की ह्याला रात्री आकडे येण्याची शक्यता आहे. तर अशा पेशंटसाठी स्पॉन्सरशिप लागायची. म्हणजे कुठल्या तरी ए सभासदाला त्याच्याबरोबर तिथे झोपायला लागायचं आणि वेळ प्रसंग पडली तर ह्या जो अल्कोहोलिक ॲडमिट आहे त्याच्या छाताडावर बसून त्याला बांधून ठेवायला ह्या मदत केल्याला त्याचा उपयोग होत असे. तर अशी स्पॉन्सरशिपची कल्पना ही पूर्वी होती. आता इथे क्लेवलँडमध्ये एक प्लेन डीलर नावाचं एक मासिक होतं आणि त्या प्लेन डीलरमध्ये ऑक्टोबर 1939मध्ये एक आर्टिकल लिहिण्यात आलेलं होतं. क्लिअरन्स म्हणून एक रिपोर्टर होता, त्याने एक 5 भागांची सिरीज प्लेन डीलर नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिहिली आणि त्या वर्तमानपत्रातल्या त्या लेखामुळे एवढी प्रचंड वाढ झाली क्लेवलँडमध्ये की विचारता सोय नाही. आणि त्याने त्याचं वर्णन केलं आहे की इट वॉज अनप्रेसिडेंटेड ग्रोथ. याच्यापूर्वी काय झालं नव्हतं आजची त्याची झालेली आहे. कारण त्याच्याकडे एन्क्वायरी यायला लागल्या आणि हा क्लिअरन्स जो होता लाईक अ सेल्स मॅनेजर अदर गाईज रिपोर्ट टू हिम, त्यामुळे कोणालाच कामधंदा नव्हता. त्याच्यामुळे हे सगळेजणं तो नवीन ग्रुप मग सुरू झाले. त्याच्यातनं एवढी माणसं वाढली ना अचानक. इंडियाना, केंटकी, कॅलिफोर्निया, इलिनॉयस हे सगळे ठिकठिकाणी ह्याच्यातनं ग्रुप निर्माण झाले की जो कोणी वाचायचा तो तिथे यायचा आणि ते सगळं ऐकायचं त्यांच्याकडे क्लेवलँडमध्ये आणि मग परत आपल्या गावी जाऊन आपल्या गावाला जाऊन ते करायचे. शिवाय ते न्यूयॉर्कला फोन करायचे, टेलिग्रॅम करायचे आणि क्लिअरन्सच्या घरचा फोन तर सततच बिझी असायचा कारण ते क्लिअरन्सच्या घरी मीटिंग चालायच्या.
त्याच्यानंतर वर्तमानपत्रवाल्यांची क्वेरी असायच्या, हे असं का, हे तसं का. आणि पहिल्या महिन्यामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ ते प्लेन डीलरचं आर्टिकल पूर्ण झाल्यानंतर 500 कॉल आले आणि त्यांचे सभासद संख्या वाढली, ॲक्टिव्हिटीज वाढल्या. पण अर्थातच ॲक्टिव्हिटी वाढल्यानंतर मग काही ना काहीतरी गडबड होते. तसं डॉक्टर बॉब यांच्यावर अचानक सगळेजण टीका करायला सुरुवात केली आणि टीका करणारे जे विशेषतः होते ते सगळे ऑक्सफर्ड ग्रुपवाले होते. कारण त्यांना असं वाटायचं की डॉक्टर बॉबने ऑक्सफर्ड ग्रुप फोडलेला आहे आणि ऑक्सफर्ड ग्रुपमधले हे लोक घेऊन ते बाहेर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मड स्लिंगिंग ज्याला म्हणतात की आपण मराठीत म्हणतो की चिखल उडवणे, त्या प्रकारचं सुरुवात झालं. मग अर्थातच ह्याच्यातनं काही लोकांच्या रिझेंटमेंट झाल्या. मग काही लोकांनी काय आरोप केले, ह्यांनी पैसे खाल्ले, त्यांनी पैसे खाल्ले. मग ते क्लेरेन्स नावाचा जो सभासद होता त्याने इमानदारीच खूप काम केले नवरा बायकोने. मग कोणीतरी म्हणाला की हा पैसे खातो आणि मग याला काढून टाका. अर्थात आता अल्कोहोलिक सनसमध्ये काढून टाका वगैरे पद्धत नाही, पण तेव्हा त्यांच्याकडे असायची पद्धत. त्यामुळे त्यांनी जो क्लेरेन्स त्याचा ग्रुपचा इन्चार्ज होता त्यालाच काढून टाकला ह्या ग्रुपमधल्या लोकांनी. अर्थातच त्याच्यामुळे एक चांगलं झालं की तिथे आणखी एक नवीन ग्रुप क्लेरेन्सने सुरू केलेला आहे. आणि सर्वांचं लक्ष विशेषतः डॉक्टर लोक असायचे किंवा ज्याला हे म्हणतात बिझनेसमन, वेलफेअर ऑर्गनायझेशन, क्लब वुमन. आणि ह्या सगळ्यामुळे त्या प्ले डीलर आर्टिकलमुळे सगळेजण अल्कोहोलिक सनसकडे आकर्षित झालेले होते. आता गंमत अशी होती की अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये 2-3 मीटिंग सुरू झाल्या ना, हा त्याला आवडत नाही, तो त्याला आवडत नाही. पण बिल डब्ल्यू मात्र सगळ्या तिन्ही ग्रुपच्या मीटिंगमध्ये जायचा. आणि बिल डब्ल्यूचा एम्फसिस कशावर असायचा, एक पर्सनल स्पॉन्सरशिप की बाबा तुम्हाला जे मिळाले ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. दुसरं पुस्तक, अल्कोहोलिक सनसच्या पुस्तकाबद्दल चर्चा झाली पाहिजे. आणि तिसरं, ए कॅन ग्रो टू ग्रेट साईज, अल्कोहोलिक सनसची भरभराट खूप होणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे क्लेवलँड नावाचं जे शहर होतं त्याच्यामध्ये अल्कोहोलिक सनसची प्रचंड वाढ कमी कालावधीमध्ये झाली. म्हणजे एक होतं क्लेवलँडचं प्लेन डीलर वर्तमानपत्र, त्याच्या जोडीला त्याच्याबरोबर असले तिथले सभासद, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मीटिंग करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीमुळे तिथे सगळे मोठी लोक यायला लागली आणि त्याची वाढ झालेली आहे. तर हे होतं प्रकरण 15. आता आपण जाऊया प्रकरण 16व्याकडे. पान नंबर 212 ते 219. त्याचं टायटल आहे, नाव आहे स्प्लिट बिटवीन ॲक्रॉन AA अँड ऑक्सफर्ड ग्रुप. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग गंमत अशी आहे की न्यूयॉर्कमध्ये ज्या मीटिंग चालायच्या बिल डब्ल्यूच्या घरामध्ये किंवा बिल डब्ल्यूच्या सुपरविजनखाली, त्या लोकांनी ऑक्सफर्ड ग्रुपमधनं कधीच फारकत घेतलेली होती. आणि ते स्वतंत्रपणे कारण ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये दारू पिणारे, चरस पिणारे सगळे, प्रत्येकाचा जो काय प्रॉब्लेम असेल, ज्याला त्या प्रॉब्लेममधनं मार्ग सुचत नाही अशी जी मंडळी असायची, त्यांच्यासाठी तो ऑक्सफर्ड ग्रुप असतो. तुझा जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तू देवाकडे सरेंडर कर आणि मग ही तत्त्व पाळ आणि तुझा तसा प्रॉब्लेम असलेल्या दुसऱ्या माणसाला कर. पण न्यूयॉर्कमध्ये बिल डब्ल्यूनी सुदैवानी किंवा आपोआपच ते झालं की पहिल्यापासून दारुड्यांच्या मीटिंग वेगळ्या होत्या. इथे मात्र डॉक्टर बॉबच्या गावामध्ये तसं नव्हतं आहे. आणि याचं कारण पण होतं की डॉक्टर बॉबचा घरोबा ऑक्सफर्ड ग्रुपशी कित्येक वर्षापासून होता. बिल डब्ल्यूचं तसं नव्हतं. बिल डब्ल्यूला ऑक्सफर्ड ग्रुपबद्दल नंतर माहिती मिळालेली होती. जरा पाणी प्यालो. आज तारीख आहे 23 जून 2024. सकाळचे 11 वाजलेले आहेत. माझ्याच घरात बसलेलो आहे, वरळी मुंबई, आणि हे 40 मिनटाचं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक स्पीकर दिला आहे छोटासा बायकोने, तो असा हातात धरलेला आहे मी, त्याच्यामुळे आवाज कदाचित चांगला येण्याची शक्यता आहे. बघूया जे काय होतं ते नंतर. चला, कमिंग बॅक टू प्रकरण 16. स्प्लिट बिटवीन ॲक्रॉन AA अँड ऑक्सफर्ड ग्रुप. आता मी तुम्हाला सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये हे ऑलरेडी सेपरेट झालेले होते किंवा न्यूयॉर्कमध्ये ऑक्सफर्ड ग्रुपला ते फारसा भाव दिला जायचा नसं. इथे मात्र तसं नव्हतं. कारण ॲक्रॉनमध्ये जो ग्रुप होता तो ऑक्सफर्ड ग्रुपपासून जरी वेगळा जरी झालेला असला नंतर यथावकाश, तरी त्याच्याबद्दल फारशी चर्चा केली जात नसे.
दबक्या आवाजामध्ये बोललं जात असे आणि फक्त ते सांगताना एवढंच सांगायचं. त्या हेनरीच्या घरी मीटिंग चालायच्या, तिथे फार गर्दी व्हायला लागली म्हणून आम्ही सेपरेट झालो, एवढंच डॉक्टर बॉब सांगत. आणि डॉक्टर बॉब हे मितभाषी असल्यामुळे ते बरोबर बिल डब्ल्यूला पटवायचे आणि ते सांगायचे की आपण दोघंजणं ह्या विषयाबद्दल स्वतःचं मत आधी मांडायचं नाही, सभासदांना त्यांचं मत मांडू दे. कधी कधी सभासद एकमेकांच्या विरुद्ध मत मांडायचे आणि मग शेवटी हे सगळे दोघंजणं ऐकायचे आणि त्यांचा निर्णय घ्यायचा. आता ही जी स्प्लिट झाली ऑक्सफर्ड ग्रुप आणि ए ग्रुप, जी अर्थात भल्यासाठी होती, कालौघामध्ये आपल्या लक्षात आलं, पण तेव्हाच्या सभासदांना तेव्हा तो चर्चेचा विषय होता आणि गमतीने ते म्हणायचं ह्या महिला मंडळींच्यामुळे राडा झाला. त्यातल्या कोण पहिली होती? एक होती हेनरिटा सायबर्लिंग, जिने बिल डब्ल्यू आलेला असताना डॉक्टर बॉबची त्यांची भेट घालून दिली तिच्या घरी. ती नंतर ऑक्सफर्ड ग्रुपशी आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसशी निगडीत होती, पण तिला बिग बुक आवडत नसे. ती म्हणायची की जे काय असेल ते तोंडी बोला आणि तोंडी बोलून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवा, हे पुस्तक क्या सब हमको नहीं समजता है इसका. त्यामुळे हेनरिटा सायबर्लिंग एक बाई होती. दुसरी बाई अर्थातच डॉक्टर बॉबची बायको होती. ती एच्या तत्त्वांना प्राधान्य द्यायचं, डॉक्टर बॉब काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे असं सांगायचं. आणि तिसरी बाई जी होती ती क्लेरेन्स विल्यम, म्हणजे त्या हेनरीची बायको. ती हेनरी जो म्हटला जातो की ती घरमालकीण होती, त्याच्यामुळे अनेक विषयावरती ह्या तिघींचं एकमत व्हायचं नाही आणि म्हणून गमतीने ते म्हणायचे की ऑक्सफर्ड ग्रुप आणि ए वेगळे झाले या 3 महिलांच्यामुळे झालेले. अर्थात असं काय नसतं, आपल्याला आज कळतं एवढ्या वर्षानंतर. ते 1939 साली सेपरेट झालेले आहेत आणि आपल्याला आज 2024मध्ये हे कळतं की असं काय नसतं, परमेश्वराची इच्छा असते तसं सगळं घडत असतं. ऑक्सफर्ड ग्रुपची शेवटची मीटिंग झाली हे सगळे असताना तेव्हा वोटिंग करण्यात आलं आणि हेनरी पण होता अर्थात आणि डॉक्टर बॉब पण होते. काही जणं हेनरीच्या ग्रुपमध्ये राहिले आणि आधी ते हेनरीच्या ग्रुपमध्ये, म्हणजे जेव्हा सेपरेशन झालं तेव्हा काही ए सभासद हेनरीच्या घरीच राहिले, पण नंतर यथावकाश त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग सुरू झाल्या, त्याच्यामध्ये ते मात्र यायला लागले. आणि हा जो टी हेनरी होता त्याच्यात आणि बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबमध्ये काहीही भानगड नसायची, मारामारी नसायची, हे जरी वेगळे झालेले असले तरीसुद्धा. कारण ते म्हणतात की हे तिघंजणं बसून शांतपणे निर्णय घ्यायचे आणि जो निर्णय घेतला असेल त्याची जाहीर वाच्यता करायची नाहीत, त्याच्यातनं कटुता येऊ द्यायची नाहीत. अशा पद्धतीने हेनरीच्या घरी जो मीटिंग चालायच्या त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या मीटिंग होत्या. आता ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये वेगळ्या प्रकारचे लोक यायचे, पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणून स्वतंत्र मीटिंग ज्या सुरू झाल्या त्या साधारणपणे डिसेंबर 1939मध्ये सुरू झालेल्या आहेत. आणि किंग स्कूल नावाचं एक शाळा होती तिथे, त्या शाळेमध्ये दर बुधवारी अशी ही मीटिंग सुरू झालेली. आता आपल्याला हा इतिहास का माहीत करून घ्यायचा आहे, तर आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे की बाबा त्यांनी बघा काय चुका केल्या आणि त्याचा काय परिणाम झाला, किंवा परमेश्वर कशी आपली काळजी घेत असतो. अशा असंख्य गोष्टी आपल्याला आजच्या जीवनामध्ये, तुम्ही म्हणाल की मग अरे हे 1939 सालचं काय वाचून उपयोग आहे आणि काय ऐकून उपयोग आहे, आता जमाना बदलला. तसं नाही आहे ना, पण दादा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आजही उपयोगी पडणार आहेत. आपल्या आजोबांनी काय केलं, पणजोबांनी काय केलं, हे शूरवीर पराक्रम जसे आपण ऐकतो तसे हे पराक्रमच आहेत ना. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यामध्ये हळूहळू बदल गेला. आता प्रकरण 16वे इथे संपलेले आहे आणि प्रकरण 17वे सुरू होते. 17व्या प्रकरणामध्ये मात्र इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. 17व्या प्रकरणाचं नाव आहे ॲज डॉक्टर बॉब सेड. आता याच्यामध्ये डॉक्टर बॉबची बद्दलच्या ज्या काय छान छान गोष्टी आहेत की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय, आपल्याला बिल डब्ल्यू फार भावतो सगळ्यांना, कारण बिल डब्ल्यू हा आपल्या जवळचा वाटतो, हा आपल्यासारखा वाटतो आणि त्याच्याकडे आयुष्यही सुदैवाने जास्त होतं आणि त्यांनी कार्यही बरंच केलेलं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या इतिहासामध्ये त्याचा रोल पण मोठा आहे. डॉक्टर बॉब मात्र 1950 साली वारले, त्यामुळे 1935 ते 1950 जमतेम 16 वर्षांची सोबरिटी त्यांना लाभलेली आहे आणि त्या पिरियडमध्ये ते तिकडे राहून त्यांना जे काय करता येईल. पण जेव्हा ग्रुप कॉन्शियन्स घ्यायचा वेळ यायची तेव्हा मात्र डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू दोघं एकत्र बसायचे. बऱ्याचदा त्याचं वर्णन केलं आहे की बिल डब्ल्यू हा ॲक्सिलेटर होता आणि डॉक्टर बॉब हे ब्रेक होते. त्यामुळे त्यांच्या दोघांच्यात चर्चा व्हायची, एकमत व्हायचं आणि बिल डब्ल्यू कधीही डॉक्टर बॉबने सांगितलं त्याच्या पुढे गेलेला नाही. बिल डब्ल्यू वयाने लहान होता तरी देखील
तो ॲक्रॉनमध्ये माणसं कमी अंतर व्हायची, न्यूयॉर्कमध्ये जास्त असायची, आणि त्याचं दादागिरी असणं नैसर्गिक होतं, पण तसं कधीही झालं नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बॉब सेड या प्रकरणामध्ये 10 पानामध्ये तो लिहितो की पॅटर्न ऑफ अर्ली ॲक्रॉन मीटिंग. ॲक्रॉनमधल्या मीटिंग कशा चालायच्या, तर तिथं चेअरपर्सन किंवा सेक्रेटरी नावाचा प्रकारच नसायचा. कोणतरी एक स्पीकर पुढे जायचा आणि क्वाईट टाईम व्हायचा, बायबलमधला एखादा उतार वाचायचा आणि त्याच्यावरती इतरांनी मग कॉमेंट्स करायचे, आणि मग सेक्रेटरीज ब्रेक असायचा. मग त्याच्यामध्ये स्पीकरचे आभार मानले जायचे आणि अनाऊन्समेंट व्हायच्या. आणि तेव्हा त्या मीटिंगमध्ये ॲक्रॉनमधल्या डॉक्टर बॉब जिथं असत त्या मीटिंगमध्ये टाळ्या वाजवायची पद्धत नव्हायचं. त्यांचं म्हणणं होतं की अरे हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, मेल्यानं टाळ्या कसल्या वाजवत आहे, पण तसं नसायचं. आणि दुसरी गंमत असायची की डॉक्टर बॉबना जाम भाव दिला जायचा आणि सभासद त्यांची लय लाल करायचा, पण डॉक्टर बॉबना मात्र स्वतः त्यांची प्रशंसा आवडत नसे, किंवा त्यांचं शेअरिंग झालं की सगळेजण उभं राहत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टँडिंग ओवेशन, म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं असेल, एखाद्याने सेंचुरी मारली किंवा एखाद्या सेंचुरी मारल्यानंतर खूप चांगला खेळल्यानंतर आऊट झाला तर अख्खं स्टेडियममधले लोक उभे राहतात, त्याला स्टँडिंग ओवेशन म्हटलं जातं. तशा पद्धतीने डॉक्टर बॉबचं शेअरिंग झाल्यानंतर हे सगळेजणं उभे राहायचे आणि डॉक्टर बॉबना मानवंदना द्यायचे, पण ते त्यांना आवडत नसायचं. आणि ह्या ॲक्रॉनच्या मीटिंगमध्ये नो ड्रंकन लॉग्स, वी नो हाऊ टू ड्रिंक, वी हॅव कम हिअर टू लर्न हाऊ टू गेट सोबर अँड स्टे सोबर. त्याच्यामुळे बऱ्याचदा चर्चा ज्या चालायच्या त्या उर्वरित आयुष्यामध्ये आता काय करायला पाहिजे. त्यामुळे त्या मीटिंगमध्ये जनरली असं असायचं, डॉक्टर बॉबचं एक मागच्या बाकावरती ठरलेल्या ठिकाणी ते बसत असत. बरीच वर्ष, अगदी ती गेल्यानंतरसुद्धा ती काही वर्ष खुर्ची रिकामी होती, पण एखादा न्यूकमर आला तिथे बसला आणि मग ते त्यांच्या सीटवरती, ती सीट त्यांची, असा जो काय प्रकार होता तो गेलेला आहे. स्पीकर आधी ठरवले जात नसत, त्याच्यामुळे आयत्यावेळी डॉक्टर बॉब कुणालाही सांगत असत ए चल जा शेअरिंग कर म्हणून. आणि गंमत अशी असायची की आपल्याकडे आजही असतात ना सगळे, काही जण नाही माझं पोट दुखतं म्हणून मी आज शेअरिंग करणार नाही. आपलं तो सेक्रेटरी गमतीन त्याला सांगतो, अरे तुला पोटाने शेअरिंग नाही करायला सांगत, तुला तोंडाने शेअरिंग करायला सांगतो, काय संबंध आहे. पण असे असतात आपल्याकडे काही लोक असतात. जनरली असं म्हटलं जातं की तुम्हाला जर शेअरिंग करणं शक्य नसेल काही कारणास्तव, तर तुम्ही आधीच चेअरमनला, सेक्रेटरीला कळवायचं की बाबा मला शक्य नाही, काय कारण सांगायची काय होत नाही, आज मला नको असं सांगायचं, काय प्रॉब्लेम नाही. पण ते न सांगता त्यांनी अनाऊन्समेंट केल्यानंतर मग जायचं आणि तो नाही म्हणायचं. आणि तो सांगताना असं सांगायचं, डॉक्टर बॉबनी जरी सांगितलं असेल तरी तो सांगायचं आय एम नॉट प्रिपेअर्ड टुडे, माझी तयारी नाही आहे. आणि मग डॉक्टर बॉब खसकत त्याच्यावरती आणि ते म्हणायचे की दारू प्यायची आधी तयारी करत होतं का, तेव्हा नव्हते ना काय तयारी बियारी करत. त्याच्यामुळे ते आता कशाला तुला तयारी बियारी पाहिजे शेअरिंगला, जे काय झालं आहे तेच सांगायचं आहे. आणि डॉक्टर बॉब स्वतः शेअरिंग करायला फार तयार नसायचे. अगदी स्पीकरनी सांगितलं आता मी डॉक्टर बॉबना बोलवतो तरच ते उठायचे. आणि ते सुद्धा डॉक्टर बॉब फार बिल्डब्ल्यू 2-2, 2.5 तास बोलायचा. व्हेअरच डॉक्टर बॉब म्हणायचे 15 मिनटापेक्षा तुम्ही जास्त बोललात की तुमचे रिपिटेशन व्हायला सुरुवात होते. अर्थात हे त्यांचं स्वतःचं मत होतं. कोणाकोणाचे आजूबाजूला वाढदिवस असायचे, त्याला मग डॉक्टर बॉबनं बोलवलं जायचं आणि तिथे डॉक्टर बॉब बोलत असत वगैरे. त्याच्यानंतर ऑस्कर नावाचा एक सभासद होता, त्याची गंमत आहे. ऑस्करनी काय केलं, तो म्हणाला मी माझी मेंबरशिप सोडतो. आपण एच्या मेंबरशिपबद्दल तोपर्यंत सुरुवात हे नव्हतं, पण आता आपल्याला माहिती आहे की ए मेंबरशिप, तुम्ही जेव्हा म्हणालात मी मेंबर आहे तेव्हा मेंबर, तुम्ही म्हणालात आपण नाही मेंबर तर नाही मेंबर, काय प्रॉब्लेम. त्यामुळे दुसरा कोणी सांगत नाही, कारण इथे काय पावती बिवती फाडायची नसते. ऑस्कर नावाचा सभासद असतो, तो सांगतो मी माझ्या ए सभासदत्वाचा राजीनामा देतो. आणि ते देतात, डॉक्टर बॉब घेऊन टाकतात. आणि दुर्दैवाने पुढे असं होतं की तो खूप दारू प्यायला लागतो आणि मग काही वर्षानंतर धुलाई होते आणि धुलाई झाल्यानंतर पुन्हा एमध्ये येतो. आणि डॉक्टर बॉब आधी सांगत असत की पिशील, वाट लागेल, किंवा आम्ही तुझी वाट बघतो, कारण तू इथेच येणार आहे, दुसरीकडे कुठे नाही जायचं. आणि न्यूकमरला भेटायला जाताना ते म्हणायचे की अरे तुम्ही न्यूकमरला मदत करायला चाललेले नाही आहेत, न्यूकमर आपल्याला मदत करतो आहे. तो प्याला तर मी प्यालो तर काय होईल सांगा.
तो प्याला तर जाऊ दे, आपण स्वतःबद्दल बोलूया पहिले. तो सोबर, प्रोग्रॅम वर्क्स हे दाखवतो. आणि डॉक्टर बॉब यांचे विचार आणि वाक्य ही बाबा वाक्यम प्रमाणम, म्हणजे मोठ्या माणसांनी सांगितलेलं तसं आहे तसं ॲक्सेप्ट करायचं, असं करून ते स्वीकारलं जायचं. आणि अनेक सभासद नंतर त्यांची वाक्य उद्धृत करून दाखवत, डॉक्टर बॉब याने असं म्हटलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी पण सांगत बरं का त्यांना. म्हणजे जसा बिल डब्ल्यू गोष्टी वेल्लाळ होता तसा डॉक्टर बॉब पण गोष्टी वेल्लाळ होते. ते गमतीने अनेक गोष्टी सांगायच्यातली एक गोष्ट या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. तो एक जोडपं बागेमध्ये बसलेला असतो आणि पोलीस लाईट मारतो आणि त्यांना दिसतात नाही कोणतरी एक मुलगा एक मुलगी बाई बसलेली आहे. आणि तो पोलीस लाईट बंद करायचा आणि म्हणायचा, अरे मला माहीत नव्हतं तुम्ही नवरा बायको आहेत. मुलगा आणि मुलगी बसलेले आहे आणि तो पोलीस सांगायचा की बाबा रे मी तुम्हाला मी लाईट मारला कारण मला माहीत नव्हतं तुम्ही नवरा बायको आहेत. आणि मग त्यातला एक पुरुष जो असतो तो म्हणतो, अरे भाऊ तू लाईट मारे, पण आम्हाला पण माहीत नव्हतं आम्ही नवरा बायकोच आहोत म्हणून, आम्हाला वाटलं दुसऱ्याच कोणतरी आहोत. असे विनोदी प्रसंग ते डॉक्टर बॉब सांगत असत. आणि डॉक्टर बॉब जे आहेत ते खूप इन्व्हॉल्ड असायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे 48 साली एक आर्टिकल लिहिण्यात आलं. डॉक्टर बॉब डीड एलॅबोरेट ऑन हिज कीप इट सिम्पल. त्यांचा अट्टास फार असायचा बरं का, कीप इट सिम्पल, हे जास्त कॉम्प्लिकेट करायचे नाही गोष्टी. आणि इन सप्टेंबर 1948 आर्टिकल फॉर ग्रेपवाईन त्यांनी एक आर्टिकल लिहिलं. त्याच्यात ते म्हणाले की ॲज फायनली एक्सप्रेस्ड अँड ऑफर्ड दे आर सिम्पल इन लँग्वेज. दे म्हणजे 12 स्टेप्स आर सिम्पल इन लँग्वेज, प्लेन इन मिनिंग. हा 12 पायऱ्यांचा अर्थ एकदम सुटसुटीत आणि सोपा आहे. दे आर ऑल्सो वर्केबल बाय पर्सन हॅविंग अ सिन्सिअर डिझायर टू ऑब्टेन अँड कीप सोबरायटी. ज्या ग्रहस्थांना आपली सोबरायटी टिकवायची आहे त्यांना ते सहज शक्य आहे. अँड it has become increasingly clear that the degree of harmonious living which we achieve is the direct ratio to our earnest attempt to follow them literally under the divine guidance. परमेश्वराच्या छत्रछायेखाली जेवढ्या आपण चांगल्या पद्धतीने ह्या पायऱ्या घ्यायचा प्रयत्न करू तेवढ्या पद्धतीने तशा प्रमाणामध्ये त्या डिग्रीमध्ये त्या प्रमाणामध्ये आमचं आयुष्य जे आहे ते हार्मोनियस, म्हणजे इतर माणसांची मारामारी डॅन्टडॅन असं काय न होता ते छानपैकी चालायचं असं ते म्हणायचे. तर असं हे जे प्रकरण आहे ते मला आवडलं. त्यांचे काय डायलॉग्स होते ते म्हणायचे, गॉड गिव्ज अस द लोड वी आर एबल टू कॅरी फॉर दॅट. परमेश्वर तुमच्या डोक्यावर एवढंच ओझं ठेवणार आहे कारण त्याला माहिती आहे की तुम्ही किती घेऊ शकता आणि किती दिल्या तुमच्या डोसक्यावर तर तुमचं बॉकडाऊन होणार, तुम्ही कोसळणार. त्यामुळे तो तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढंच परमेश्वर तुमच्या डोसक्यावर घालणार आहेत. त्याच्यामुळे या चॅप्टरमध्ये ॲक्रॉन मीटिंग कशा चालायच्या, डॉक्टर बॉबचं नम्र वागणं कसं असायचं, त्यांचे शेअरिंग कसे शॉर्ट आणि स्पिरिच्युअल असायच्या, त्याच्यानंतर त्यांच्या शेअरिंगमध्ये त्यांची स्टोरी यायची. तर हे झालं प्रकरण 17. आता आपण पुढे जाणार आहोत प्रकरण 18. द वाईव्ज रोल इन अर्ली AA. दारुड्याच्या बायकोचा काय रोल ते आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. हे प्रकरण सुरू होतं आहे पान नंबर 231 आणि 238 संपते, तिथे आपल्याला थांबायचे. ॲनी आणि तत्कालीन बायकांनी ॲलनॉन महिलांनी केलेली मदत आणि कार्य याच्याकरता हा चॅप्टर टाकलेला आहे. आणि अर्थात ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं कलेक्शन केलेलं आहे कोणकोणत्या महिला होत्या तेव्हा, कारण हे सगळं 1950 साली डॉक्टर बॉब होते तोपर्यंतचं स्टोरी नाही आहे, त्याच्यानंतरची पण स्टोरी आहे याच्यामध्ये. आणि पुस्तक लिहिलं गेलं हे दोघं मेल्यानंतर 1980 साली ट्रस्टीने ठरवलं की आपल्याला ह्याच्याबद्दल काहीतरी पुस्तक लिहिलं पाहिजे, चरित्र लिहिलं पाहिजे. आधी दोघांचं एकत्र करायचं ठरवलं तर नंतर लक्षात आलं अरे हे दोघांचं एकत्र केलं तर फार मोठं होईल, त्याच्यापेक्षा दोघांचं वेगवेगळं करूया. आणि दोघांच्या लेखनीला सुरुवात वेळेवरच झाली, एकाच वेळी झाली 1977 साली. पण डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर लवकर तयार झालं आणि पासिटॉन मात्र 1984 झाले. कारण बिल डब्ल्यू अफांग आहे ना, अफाट बिल डब्ल्यूचं व्यक्तिमत्व आहे. तर 18व्या प्रकरणामध्ये द वाईव्ज रोल इन AA. दारुड्यांच्या बायकांची भूमिका काय. सुरुवातीला असं वाटायचं की कॉफी अरेंज करणे, पिकनिक अरेंज करणे एवढंच काम आहे, रिफ्रेशमेंट. आणि रिफ्रेशमेंटचं जेव्हा असायचं तेव्हा ॲनी स्वतः सगळीकडे फिरून स्वतःची ओळख करून देत असे.
आणि ती स्वतः न्यूकमरकडे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायची. पार्टीला ती जुनेच कपडे घालून यायची बरं का. नवीन तिला मिळालेले कपडे असायचे, कोणी ह्यानी दिले त्याने दिले किंवा विकत घेतले, तर ते कपडे ती स्वतः इतरांना देत असे. आणि नवीन गंमत म्हणजे नवीन माणसांचं नावं ती लक्षात बरोबर ठेव. हे जुन्या लोकांचं होतं बरं का. आता काय मला पण नाही नावं लक्षात. आता मी पण आता म्हातारा झालो, वय वर्ष 64, मध्यमुक्ती 34 वर्ष, त्याच्यामुळे माझ्याही नावं लक्षात राहत नाही. पण तेव्हा ते सांगता लिहून ठेवले त्याने की ॲनीच्या बरोबर सगळ्यांची नावं लक्षात असायची. आणि नंतर तिला दिसेनासं झालं, काय कळायचं नाही तिला, समोरचं दिसायचं नाही. पण तरी देखील तिला कोणी भेटायला आला तर त्याच्या आवाजावरून ती बरोबर ओळखायची, हा अमुक अमुक माणूस आहे. आणि म्हणून आपल्याला कधीकधी प्रश्न पडतो की बायका नसत्या तर एचं काय झालं असतं. आणि देअर वुड हॅव बीन नो ए विदाऊट दोज वाईव्ज, असं PW एके ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ओपन मीटिंग असायच्या आणि डॉक्टर बॉबचा अट्टास असायचा, एम्फसिस असायचा, लेट अस ग्रो अप हिअर टुगेदर. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपली वाढ करून घेतली पाहिजे किंवा आपली आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे. आणि तत्कालीन बायकांनी खूप मेहनत केली, त्यांनी नवऱ्याला सोडलं नाही. अर्थात नवऱ्याला न सोडायची कारणं अनेक होती. एक म्हणजे मंदी असायची, दुसरं म्हणजे बाई काय नोकरी करायची नाही, तिसरं म्हणजे पोरांना घेऊन जाणार कुठे, खायचे वांदे झाले असते. त्याच्यापेक्षा त्या आशेवरती राहिल्या, दारुड्यांच्या मीटिंगमध्ये, एच्या मीटिंगमध्ये राहिल्या. आणि एका दारुड्याने मात्र त्या मीटिंगमध्ये कोणाला तरी सांगितलं, बाई तू बोलायचं नाही, तू नाही आम्हाला सांगायचं काय करायचं आणि काय नाही करायचं, कारण तू काय मेंबर नाही आहेस, तू गप्प बस आणि तू काय बोलायचं नाही ह्याच्या मीटिंगमध्ये. हे झाल्यानंतर मग मात्र त्यांनी यायचं बंद केलं आणि त्यांनी स्वतः 1951 साली ॲलनॉनची स्थापना झाली आणि 1957 साली अल्टिनची स्थापना झाली. त्याच्यामुळे आपण जरी आत्ता बघत असलो महिलांचा रोल, तरी आज आपण बघतो आहे की एच्या घरच्या लोकांचा अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये डायरेक्ट सहभाग नसतो. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही याच्यात जा, कशामध्ये, ॲलनॉनच्या मीटिंगला जा. तर अशा पद्धतीने आपण आज 14, 15, 16, 17, 18 सिस्टर इग्नेशिया, त्याच्यानंतर क्लेवलँडची वाढ, त्याच्यानंतर ॲक्रॉनमध्ये ऑक्सफर्ड ग्रुप आणि ए वेगळा झाला, त्याच्यानंतर डॉक्टर बॉबचं कोटेशन महत्त्व आणि अल्कोहोलिकच्या बायका, असे 18व्या प्रकरण आहे. ते पान नंबर 238ला आपण आलेलो आहोत. आता पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत ते मायनॉरिटीज विदिन ए गेन द ॲक्सेप्टन्स. अमेरिकेमध्ये सुरू झालेला असल्यामुळे अमेरिकेमध्ये जसे दारुडे होते तसे बाकी काही लफडीवाले माणसं होती, काही महिला होत्या, काही काळे होते, काही अगदी घरदार सगळं गेलेले होते, काहींच्या भाषा वेगळ्या होत्या, काही हँडिकॅप होते, काही आंधळे होते. ह्या सगळ्या लोकांना अल्कोहोलिक्स अनोनिमसने सामावून घेतलं. आत्ता मी कुठे बरं गेलो होतो, तिथं एक मेंबर, नांदेडला, नांदेडपासून मुखेड नाही, काहीतरी गावाचं नाव आता मी विसरलो. ते त्या सरदारजी लोकांचं राहायची व्यवस्था असते नांदेडमध्ये, ते गावाबाहेर, तिकडे मी कुठेतरी गेलो होतो. आणि ते गाव होतं मांढेर नाही, मुखेड तालुक्यात आणखी एक काहीतरी गावाचं नाव होतं. तिथं मी गेलो होतो. तिथं असं आंधळा एक सभासद होता आणि त्याच्यासाठी ब्रेल लिपीची कॉपी कुठून तरी मागवायचा सगळ्यांनी त्यांचा तो विचार चाललेला होता आणि ते त्याला वाचून बिचून दाखवायचे. तर पुढच्या प्रकरणामध्ये चॅप्टर 19 पान नंबर 239 मायनॉरिटीज विदिन ए गेन ॲक्सेप्टन्स, असं हे आपलं चाललेलं आहे. आज 4थं झालेलं आहे. 5व्या आणि 6व्यामध्ये हे 6 भागामध्ये हे संपवायचा विचार आहे. मला माहीत नाही हे किती लोकांना ऐकण्यात इंटरेस्ट आहे. वेळ लागतो. हे 40 मिनटं ऐकायचं म्हणजे काय खाऊचं काम नाही. मला काय जाते रेकॉर्डिंग करून अपलोड करायला, ते ऐकणं हे कठीण काम आहे. कारण दिवसभरामध्ये आपण 8-10 तास कामामध्ये जाणार, 8 तास झोपेमध्ये जाणार, 1-2 तास आपल्याला नित्यक्रमामध्ये जाणार. त्यामुळे हा वेळ काढावा लागतो शोधून.
आणि पुस्तक वाचायला घेतलं की झोप येते आपण म्हणतो. आमचा एक सभासद म्हणायचा, अरे झोपायला लोकांना गोळ्या घ्यायला लागतात, त्याच्यापेक्षा तुला पुस्तक घेतल्यावर झोप येते, किती चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे कमिंग बॅक टू द स्टोरी, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स पुस्तक हे तुम्ही वाचलंत किंवा हे जरी तुम्ही ऐकलंत, हे 6 भाग जे आहेत. पासिटॉनच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट जास्त होती, कारण आपल्याला सगळ्यांना BLWचे सगळे प्रसंग वगैरे आठवतात. डॉक्टर बॉब आणि गुड ओल्ड टायमरमधले जी मंडळी आहेत, सिस्टर इग्नेशिया वगैरे जे आहेत, तर त्याचा आपला आजच्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये त्याचा फारसा उल्लेख येत नाही किंवा संबंध येत नाही. आणि म्हणूनच माझा असा विचार आहे की आपली जी ही यूट्यूब चॅनल आहे AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर, त्याच्यावरती वेगवेगळ्या विषयांवरती किंवा इंग्रजी जी पुस्तकं आहेत त्यांचं भाषांतर करून त्याच्यावरती टाकायचा माझा विचार आहे. त्याच्यातला आता पासिटॉन झालेला आहे, ए कम्स ऑफ एज सुरू आहे. आता ह्याच्या बिग बुकचं माझं ऑलरेडी 2-3 रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, ती मी अपलोड करू शकतो. पासिटॉन आपलं लिव्हिंग सोबर आणि केम टू बिली ह्याच्यावरती मात्र एकदा मला बोलावं लागेल, तर ते मी बोलेन आणि थांबतो. चला ठीक आहे, इथे थांबतो. आज आपण आज तारीख काय बाबा, 23 जून 2024 दुपारचे 11:15 वाजलेले आहेत आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्सचा 4था भाग इथे संपलेला आहे. तुमचे आभार, थँक्यू व्हेरी मच. परमेश्वर तुमचं भलं करो, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. थँक्यू. कीप कमिंग बॅक. येत राहा, ऐकत राहा. हा 4था भाग झाला, 5वा 6वा पण ऐका आणि पासिटॉन आपलं डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर पूर्ण ऐकल्यासारखं होईल तुमचं. धन्यवाद. बाय बाय.